यानंतरची बातमी आहे सोलापूरमधून खासदार प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपासंदर्भातली। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांवरही गंभीर आरोप केलाय। लोकसभा निवडणुकीत फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांचा सोलापूरमध्ये दंगली घडवण्याचा प्लॅन होता असा दावा प्रणिती शिंदेंनी केलाय। मतदानाच्या 2 दिवस आधी भाजपला कळून चुकलं होतं की निवडणूक हातातून गेली, त्यामुळे रक्ताचं राजकारण करत त्यांचा दंगली घडवण्याचा इरादा होता असा गंभीर आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय। सोलापुरात पार पडलेल्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या। आणि त्यांची सगळी पिलावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दंगली नावामध्ये दंगा लावणार ते 2 दिवस आधी सोलापुरात लाज वाटायला पाहिजे। रक्तावर राजकारण करतात लोक आज का नाही बोलणार? जर आपल्या इकडे लावल्या 4 हुतात्म्याच्या शहरामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते लोक, त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं। आणि ती नाही, तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर। पोलिंगच्या दिवशी काय झालं, व्होटिंगच्या दिवशी काय झालं, काय म्हणाले ती लोक? शेवटी सीपीसीला सांगितलं जा बाहेर, कारण नाहीतर मला उमेदवारावर FIR लॉन्च करावं लागेल। एक ऑन रेकॉर्ड आहे, कारण ती फक्त नाराजी करत त्यांना सांगितलेलं की आपण निवडणूक हातातून गेले भाजपच्या, म्हणून एकच उपाय आहे आपल्यामध्ये, दंगल लावा, लोकांमध्ये विभागणी करा, पेटवा-पेटवी करा आणि निवडून या असं त्यांना सांगितलं गेलेलं। खासदार प्रणिती शिंदे खासदार झाल्या, शुभेच्छा त्यांना। पण महिनाभर कसली वाट पाहत होतात तुम्ही? निवडणूक पूर्ण होऊन आता महिना व्हायला आला। जर तुमच्या आरोपामध्ये तथ्य काही आहे तर महिनाभर का गप्प बसलात? कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का? कुठे तक्रार केली नाहीत? आज आपण बोलतात त्यावेळेस का नाही बोललात? म्हणजे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला हे काँग्रेसचे नेते किती गृहीत धरतात पहा। लोकसभेच्या निवडणुकीत देखील असाच खोटा धादांत प्रचार केला, संविधान बदलणार, संविधान बदलणार, आणि हा खोटा प्रचार करून पाकिस्तानचे झेंडे नाचवत हे निवडून आलेत सगळे। महाराष्ट्राची जनता हे कधीही विसरणार नाही।